नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 2 आहे, ज्यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024 आहे मित्रांनो। तांत्रिक सहाय्यक व रसायन विश्लेषण या पदाकरता मित्रांनो आपण TCS पॅटर्न आधारित काही अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण अन्न व औषध प्रशासन विभागासाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण पाहिलेले आहेत। जर तुम्ही त्या व्हिडिओला पाहिला नसाल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो मिळेल, ज्यामध्ये आपण संपूर्ण काही TCS पॅटर्न आधारित अभ्यासक्रम त्यामध्ये मित्रांनो आपण पाहिलेला आहे। आणि मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभागासंदर्भात मित्रांनो सर्व काही अतिशय महत्त्वाचे व मित्रांनो अभ्यासक्रमावर आधारित अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आता येथून कंप्लीटली चालू करणार आहोत। तर मित्रांनो, पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राइब नक्की करून ठेवा। आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी मागील व्हिडिओचे लेक्चर्स पाहिले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकला तुम्ही पाहू शकता। तर पाहूया आपण आजच्या भाग 2 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, ज्याला FSSAI असं देखील म्हटलं जातं, याची जी आहे कोणत्या वर्षी स्थापना झाली? तर जे FSSAI आहे त्याला भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण असं म्हटलं जातं। तर याची कोणत्या वर्षी स्थापना झाली? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2006 साली जे आहे याची स्थापना झाली। त्यानंतरचा आपला प्रश्न 2 असा आहे पुढील, अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार कोणता घटक नियंत्रित केला जात नाही? तर कोणता घटक आहे जो की नियंत्रित केला जात नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कपडे जे आहेत जे की नियंत्रित केले जात नाहीत। बाकी अन्न, औषध, त्यानंतर सौंदर्य प्रसाधने, तर हे सर्व जे काय आहे अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार जे की नियंत्रित केले जातात। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, भारतीय औषधांची गुणवत्ता नियंत्रित करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की क CDSCO ही जी संस्था आहे भारतीय औषध गुणवत्ता नियंत्रित करण्यासाठीची जबाबदार संस्था आहे। तर CDSCOचं थोडक्यामध्ये फुल फॉर्म देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का ॲब्रिव्हिएशनमध्ये तुम्हाला हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर याचं जे फुल फॉर्म आहे तो या प्रकारचं होणार असेल, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन। या प्रकारे जे आहे CDSCOचं थोडक्यामध्ये फुल फॉर्म होणारा असेल, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन। आणि मित्रांनो, तुम्हाला ह्यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, कोणत्या वर्षी औषध व प्रसाधन सामग्री कायदा लागू करण्यात आला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1940 साली जे आहे जे की औषध व प्रसाधन सामग्री कायदे हा लागू करण्यात आला। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024 या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो TCS पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न संच नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवणार असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये तुमचा A to Z अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे। ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीजमधले मित्रांनो DFSL एक्झाममध्ये 100% प्रश्न विचारण्यात आले होते, त्याच प्रकारचे मित्रांनो आपण FDA साठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचं मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेलं आहे मित्रांनो। तर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणारी नाही। यामध्ये मित्रांनो तुमचा आपण A to Z अभ्यासक्रम कव्हर केला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे। जर मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला मित्रांनो 100% तुम्ही याची मित्रांनो पदभरती जी आहे मित्रांनो तुम्ही होऊ शकता। आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की FDAचा आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे। FDAचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे। त्यासोबत TCSचे जे काही अतिसंभव प्रश्न संच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे। महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत। कमी वेळेमध्ये मित्रांनो तुमची 100% परिपूर्ण तयारी मित्रांनो यामध्ये होऊन जाणारी असेल। तर मित्रांनो तुम्ही आतापासून तयार लागा, येणाऱ्या काळामध्ये तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल मित्रांनो, आणि तुम्ही 100% परीक्षेसाठी रेडी झालेले असाल। त्यासोबत म्हटलं मित्रांनो अॅनालिटिकल केमिस्ट व सिनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली MCQ क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, जे की मित्रांनो तुमच्या A to Z अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे। त्यासोबतच 2014 व 17 मध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे, त्यामधले देखील आपल्याकडे MCQ व प्रश्न उपलब्ध आहे, पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, तर तुम्हाला 10 टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिकी
1000 प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला MCQ क्वेश्चन बँक मिळणारे आहे. जर मित्रांनो तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या WhatsApp चॅनलशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि मित्रांनो तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो, अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व आमचा अमूल्य वेळ वाया घालू नका. तर मित्रांनो मिळवायचं असेल तर लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेच मिळून लगेच मित्रांनो तुम्ही तयारीला. तर मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांना आपल्या आतापासूनच जे आहे FDAच्या परिपूर्ण तयारीसाठी लागायचं असेल त्यांनी आपलं स्टडी मटेरियल मित्रांनो नक्की घ्या. तुम्ही याच्या आधारावर मित्रांनो तुम्ही 100% एक्झाम क्रॅक करू शकता. त्यामध्ये आपण सर्व काही एक्झाम ओरिएंटेड कव्हर केलेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक जो की 5 असा आहे, कांचनगंगा हे शिखर डॅश या पर्वतरांगेत आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की हिमालय या पर्वतरांगेत आहे. त्यानंतरचा प्रश्न 6 आपला पुढील, कांदे बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कशाचा मारा करतात. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की गॅमा किरणांचा मारा करतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 7 असा आहे, भारतात घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक डॅश करतो. तर कोण करते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की राज्यपाल. राज्यपालाद्वारे भारतात घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याची जी थोडक्यात नेमणूक जी आहे ती केली जाते. तर राज्यपालाची नेमणूक कोण करतात. तर राज्यपालाची नेमणूक जी आहे जी की राष्ट्रपतीद्वारे केली जाते. तर हा देखील महत्त्वपूर्ण GKचा क्वेश्चन आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 8 असा आहे, अफगाणिस्तान देशाची राजधानी डॅश आहे. तर अफगाणिस्तानची राजधानी कोणती आहे असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे प्रश्न क्रमांक 8चं ते आहे ऑप्शन नंबर क, जे की काबूल ही आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 9 असा आहे, औंढा नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे, यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की दारुकावन या नावाने देखील ओळखलं जातं औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाला. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 10 असा आहे, 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना डॅश या नावाने संबोधले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की संताप दिन म्हणून जे आहे संपात दिन म्हणून जे आहे थोडक्यामध्ये यांना संबोधले जाते. त्यानंतरचा प्रश्न 11वा आपला, मुघल सम्राटाने धूम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की औरंगजेब. तर औरंगजेब जे मुघल सम्राट होता त्याने जे आहे धूम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो 12वा आहे, झारिया या दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण डॅश या राज्यात आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की झारखंड या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 13वा असा आहे, संगणकामध्ये माहिती व आज्ञावली खालील स्वरूपात साठवल्या जातात. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की प्रोग्रॅम्स आणि फाईल्सच्या जे की स्वरूपामध्ये साठवल्या जातात संगणकामध्ये. त्यानंतरचा 14वा प्रश्न आपला पुढील, बंगालची फाळणी कोणी केली. तर खालीलपैकी कोणी जी आहे जी बंगालची फाळणी केलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 15वा आहे, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की खान अब्दुल गफार खान यांना जे आहे फ्रंटियर गांधी म्हणून ओळखतात. ऑप्शन नंबर अ हे या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 15 क्वेश्चन होते जे की आपण भाग 2 मध्ये कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो आपण भाग 1 मध्ये देखील आपण या प्रकारचे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न कव्हर केले आहेत. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो आपले TCS पॅटर्न आधारित औषध व प्रशासन विभागाकरता मित्रांनो अतिसंभव्य महत्त्वाचे प्रश्न हवे असतील त्यांनी आपल्या WhatsAppशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.